समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि ज्याला हाकलून काढला होता घरातनं बाहेर आईवडिलांनी. का? कामच करत नव्हतं, काय काम करत नव्हतं आणि खातले होतं. मग काय पोटचा गोळा जरी असला तरी आई वडील सांभाळत नसते. लक्षात घ्या, जगात कोणी कोणाचं नाही आहे. हाकलून काढलं, जा म्हणले तिकडं काम करणार, मर जा म्हणले तिकडं, परत माघारी यायच नाही म्हणले घरी. ते आलं फिरत फिरत फिरत. आता अशी लोकच महाराज लोक बनतात असं असं काय आहे का? मी त्यातला नाही बरं का. ज्याला काही काम नाही, जे आळशी आहे आणि अशी लोक महाराज बनतात, असं लोकांचा ग्रह आहे. मी आलं फिरत फिरत गडावर, समर्थ रामदास स्वामींना प्रणाम केला. मग महाराजांना म्हणले, महाराज काय राहायला जागा मिळेल का? ते म्हणले, हो राहा, स्वागतच आहे म्हणले. संसार सोडून तुम्ही आलाय, त्यांचं स्वागतच आहे. ब्रह्मचारी बना, संन्यास घ्या, मोस्ट वेलकम. पण म्हणले एक समस्या आहे हो. म्हणले काय? म्हणले मला रोज 2.5 शेर खायला लागतं म्हणले. काय लागतं? बोला की. झोप कशी लागते हो तुम्हाला प्रवचनात? 2.5 शेर खायला लागतंय म्हणले मला. म्हणले 2.5 शेर? रामदास स्वामी म्हणले आज मठात काय कमी असते का? घरी बघा, घरी किती अवघड असते. 2 पाहुणे आले तर धांदल उडते, पण मंदिरात मठामध्ये किती पण लोक येऊ द्या, कमी पडत नाही. बरोबर आहे कृष्णानंद प्रभू? किती पण लोक येऊ द्या, कमी पडत नाही. तर म्हणले 2.5 शेर काय खाऊ म्हणले, काय नाही, रोज ते 2.5 शेर धान्य घ्यायचा. मग सेवा काय करणार? म्हणले काही येत नाही म्हणले, मी असाच आहे म्हणले. म्हणले 4 गाई तरी चारून आणायच्या म्हणले. तेवढं करतो म्हणले, गाईच्या मागं फिरतो म्हणले. मग 2.5 शेर धान्य द्यायचं त्याला रोज. जंगलामध्ये जायचा, गाई चारायचा आणि तिकडंच बनवायचा आणि खायचं. झालं 14 दिवस झाले. त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जी धान्याचं कोठार आहे तिथनं धान्य घेऊन जायचं. त्या धान्याच्या कोठाराचा जो इन्चार्ज आहे मेन, ती काढून द्यायचा ना रोज 2.5 शेर धान्य. एकादशी दिवशी तो गेला, धान्य म्हणले एकादशी गेला का म्हणले. हे म्हणले काय म्हणतो एकादशी? मला काय माहीत नाही म्हणले तसं, मला 2.5 शेर धान्य द्या म्हणले. ते म्हणले नाही नाही, गुरुकडे जा म्हणले, महाराजांकडे जा. समर्थांकडे आले. समर्थ महाराजांकडे आल्यानंतर म्हणले अहो मला धान्य देण्यात आले. म्हणले बरोबर आहे, आज एकादशी आहे. तुम्ही मला आधी कुठे सांगितलं? म्हणले तुम्ही मठात घेण्यापूर्वी मला सांगितलं होतं का एकादशी दिवशी खायला देणार नाही म्हणून? मठात घेण्यापूर्वी सांगितलं होतं का? म्हणजे चुकून राहिलं म्हणले, पण असते म्हणले एकादशीला. काय काय सुरुवातीला सगळं सांगत नसतो रविलोचन प्रभू आम्ही. आत आल्यावर मग नंतर हळूहळू एक एक काढत असतो. विचार करा तुम्ही त्याच्यावर. तुम्हाला म्हणणार प्रभूजी तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं आम्हाला. सगळं सगळं कसं एकदम सांगणार मी? तर सगळं सांगितलं येणार कोणच नाही. त्यामुळे समर्थानी म्हणले ठीक आहे असू द्या, देऊन टाका म्हणले याला 2.5 शेर धान्य. त्याला 2.5 शेर धान्य दिलं. त्याचं नावच पडलं होतं 2.5 शेर भक्त. नाव काय? मागं आवाज नाहीत बघा, ऐका येत नाही का तुम्हाला? काय नाव पडलं त्याचं? आणि मग 2.5 शेर भक्त जो आहे एकादशी दिवशी पण धान्य घेऊन गेला. बनवलं त्यानं झाडाखाली बसून जंगलामध्ये, गुरं राखायला गेलता. पण समर्थाने एक कंडिशन टाकली होती, भगवंताला दाखवल्याशिवाय खायचं नाही. कधीच देवाला दाखवल्याशिवाय एक पाणी सुद्धा पिवणी माणसानं. दारू प्यायलाच पाप लागतं. लय कडक शास्त्र आहे, आपण पालन करत नाही त्याचं. समर्थांनी सांगितलं होतं म्हणून त्यांनी काय केलं, आव्हान केलं, हे प्रभू रामचंद्र या म्हणले, भोग स्वीकार करा. आणि भगवंत कधी नव्हती येत, त्या दिवशी भगवंत आले एकादशी दिवशी. का आले? भगवंत पण कंटाळे होते. सगळीकडे खिचडीनं भगरण सगळं तेच शाबूचे वडे. भगवंत प्रकट झाले, तिकडं म्हणले लगा तू चपाती भाजी बनवलेच, खेरडा बरडा मस्त आहे म्हणले. प्रभू रामचंद्र प्रकट झाले त्या जंगलामध्ये, दोघं मिळून प्रसाद खाल्ले. पण भगवान रामचंद्रांचे 2.5 शेर सगळंच खाऊन टाकलं. ह्याला म्हणले अरे मला थोडं ठेव की. मग थोडं ठेवलं, ह्याचं पोटच भरलं नाही. ह्याला 2.5 शेर खायला लागत होतं ना रोज. मग दुसऱ्या दिवशी गेला आणि ती म्हणला मला म्हणले 2.5 शेर पुरत नाही म्हणले.
2.5 पुरत नाही, अजून द्या म्हणले. 5 शेर धान्य लागते म्हणले मला, कारण मला 2.5 शेर, रामाला 2.5 शेर. मग ते रामाला 2.5 शेर म्हणल्यानंतर मग ती जरा वेगळ्या नजरेनं बघितलं त्या कोठाऱ्यातल्या धान्य देणाऱ्या माणसानं. समर्थ म्हणते द्या म्हणले, काय काळजी करू नका. 5 शेर धान्य दिलं त्या दिवशी. गेला जंगलामध्ये, दुपारी भोजन बनवलं, प्रभू रामचंद्राला आव्हान केलं. प्रभू रामचंद्र आता एकटे नाही, 2 जण आले, सीतेला बी घेऊन आले. कारण एकादशी दिवशी गेल्यानंतर ढेकर दिली तिकडे जाऊन रामचंद्राने. सीतामाता म्हणली कुठे गेलता? म्हणले आज म्हणले खरडान भाकरी लयच बेत होता म्हणले जोरात. म्हणले एकादशी दिवशी? म्हणले एक भक्त सापडलाय म्हणले मला. म्हणले मी बी येणार म्हणले. मग सीता पण आली दुसऱ्या दिवशी. त्याने आम्हाला बोलवलं, राम सीतेला घेऊन आलं. मग तिचा 2.5 शेर, ह्याचा 2.5 शेर, 5 शेर ह्यानेच खाल्लं आणि ह्याला राहिलंच नाही. म्हणले मला थोडं ठेवा म्हणले. थोडंसं ठेवलं ते. ह्या दिवशी पण पोट भरलं नाही. तिसऱ्या दिवशी गेला, म्हणला मला 7.5 शेर धान्य पाहिजे म्हणला. सगळे बाकीचे ब्रह्मचारी सगळे बघायला लागले मठातले. म्हणले काही तर गडबड आहे, दाल में कुछ काला आहे, कुठं तर नेऊन विकतंय म्हणले. मग तसं म्हणल्यानंतर मग ते म्हणले, समर्थ रामदास म्हणले असू द्या द्या म्हणले. 7.5 शेर धान्य दिलं. गेलं, ह्याला वाटलं आता रामाला 2.5 शेर, सीतेला 2.5 शेर, आणि म्हणले आता मला 2.5 शेर. तर त्या दिवशी लक्ष्मण बी आलं. 4थ्या दिवशी म्हणला मला 10 शेर धान्य पाहिजे. 10 शेर धान्य घेऊन गेला. आणि 4थ्या दिवशी हे 3 तर आले, हनुमान बी आले. पूर्ण रामदार भरच आला तिकडे. हनुमान महाराज बी आल्यानंतर मग ते म्हणले ते 10 शेर बी, आता हनुमानला तर किती खायला लागते, ह्याला काहीच राहील ना. मग एक दिवशी असं झालं की समर्थांकडे म्हणले आता म्हणले मला अजून धान्य पाहिजे म्हणले. समर्थ म्हणले ह्याला 1 टन धान्य देऊन टाका म्हणले. 1 टन नेलं ते न बैलगाडी भरून. समर्थ म्हणले कशाला नेतोय? म्हणले सगळे येतात म्हणले मला तर दाट शक्यता आहे म्हणले उद्या शत्रुघ्न, भरत आणि सगळं अयोध्याची येते का काय. बैलगाडी भरून धान्य नेलं. म्हणले शंका आली. म्हणले घराकडे तर जात नाही ना गाडी, ह्याच्या असते आपल्याकडे आहे का नाही. हळूच मंदिराच्या कमिटीतलं पळवायचं घरी एक सामान. तर त्याने काय केलं, सगळ्या शिष्यांना घेऊन समर्थ रामदास त्या मागं चोरून गेले. म्हणले आज म्हणले ह्यानी माणसं पहिल्यांदा 1 होतं म्हणले, आता 2 केले, 3 केले, धान्य तर आणतोयच म्हणले, बनवायला मलाच लागतंय म्हणले, आज मी बनवत नाही म्हणले. हनुमानीकडे म्हणले, सगळे आले होते इकडं, जा म्हणले लाकडं तोडणार म्हणले जंगलातली. लक्ष्मणीकडे म्हणले चूल बनव म्हणले. आणि सीता म्हणले तुमच्या हातचं लय चविष्ट असते म्हणले, ऐकलंय आम्ही म्हणले, लक्ष्मी आहे साक्षात, आज म्हणले भोजन तुम्ही बनवा म्हणले. आणि मला म्हणले थोडी सेवा मिळू द्या म्हणले रामाची. ते हनुमान पाय दाबत बसलो होतं रामाची. उठ म्हणले येत ना, लाकडं घेऊन ये म्हणले. आणि हनुमंताची सेवा त्याने घेतली. रामाचे पाय दाबायला लागले, सगळ्याला कामाला लावलं. शत्रुघ्न, भरत, कोण पाणी आणते, कोण लाकडं आणते, सीता स्वयंपाक करते. आणि सगळे काही वानरसेना पण आले, अयोध्येतले काही लोक पण आले. सगळा मोठा बेत चाललाय. समर्थ आले, समर्थाने पाहिलं, समर्थांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. ते सगळा सीन बघितल्यानंतर त्यांनी प्रणाम केला. त्या 2.5 शेर भक्ताला प्रणाम केला. आणि त्यानंतर बाकीची जी शिष्यमंडळी होती, ती शिष्यमंडळी जी आहेत त्या शिष्यमंडळींना म्हणले आम्हाला तर राम दिसेना झाले म्हणले. ते म्हणले तुम्हाला कधीच राम दिसणार नाहीत म्हणले. त्या 2.5 शेर भक्ताचे पाय पकडा म्हणले तर तुम्हाला रामाचं दर्शन होईल म्हणले. अहो म्हणले ही कसला भक्त आहे म्हणले, एकादशीला टनानं खातोय म्हणले, एकादशी पण करत नाही. मग त्या 2.5 शेर भक्ताला सगळ्यांनी प्रार्थना केली. आणि मग त्याने प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली, या सगळ्याला दर्शन द्या म्हणले. आणि मग प्रभू रामचंद्राने, सीतामातेने, पूर्ण राम दरबार, वानरसेना सर्वांनी या सर्व समर्थांच्या शिष्यांना दर्शन दिलं. हरी बोल. सियावर रामचंद्र भगवान की.